नमस्कार रसिक हो, आपण सर्वांचे आपल्या चला पुस्तकांच्या दुनियेत या बुकट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण फक्त एकच पुस्तक नाही तर 11 पुस्तकांची या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती घेणार आहोत। स्त्रियांना आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात। आयुष्यातील नातेसंबंध जपताना वेगवेगळ्या भूमिका ती बजावत असते। हे सगळं करून स्वतःची आवड जपणं, स्वतःचे करिअर आणि आरोग्य यासाठी सुद्धा तिला वेळ द्यावा लागतो। म्हणूनच मला आवडणाऱ्या आणि स्त्रियांना उपयोगी ठरतील अशा पुस्तकांची या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडक्यात माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। स्त्रियांना आयुष्यात यशस्वी, आत्मविश्वासी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्हायचे असेल तर 80-20 प्रिन्सिपल, गेटिंग थिंग्स डन, पर्सनल सक्सेस आणि द मेंटल टफनेस ही पुस्तके खूप उपयोगी ठरू शकतात। पहिले पुस्तक आहे 80-20 प्रिन्सिपल। हे पुस्तक सर्व कामे सारखी महत्त्वाची नसतात, योग्य 20% कामांवर लक्ष दिले तर 80% परिणाम मिळू शकतात हे शिकवते। दुसरे पुस्तक आहे गेटिंग थिंग्स डन। हे पुस्तक आपल्याला वेळेचे नियोजन आणि कामे व्यवस्थित पूर्ण करण्याची पद्धत शिकवते। या पुस्तकातील माहितीचा उपयोग कसा होईल तर याच्या आधारे स्त्रियांना दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करता येईल, तसेच अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना ताण कमी होतो। टू डू लिस्ट म्हणजेच कामाची यादी करून प्राधान्यक्रम ठरवून कामे केल्याने उत्पादकता वाढवता येईल। तिसरे पुस्तक आहे पर्सनल सक्सेस। हे पुस्तक आत्मविश्वास वाढवून स्वतःची ध्येये गाठण्यासाठी प्रेरणा देते, तसेच स्वतःची ओळख आणि आपल्या क्षमता ओळखण्यास हे पुस्तक मदत करते। चौथे पुस्तक आहे द मेंटल टफनेस। हे पुस्तक आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढवते। या पुस्तकातील माहितीचा उपयोग करून कठीण परिस्थितीत धैर्य आणि संयमाने राहता येते। आयुष्यातील टीका, अपयश आणि अडचणींना सकारात्मकपणे सामोरे कसे जावे हे शिकायला मिळते। ही 4 पुस्तके स्त्रियांना वेळ आणि कामाचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, तसेच आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि वैयक्तिक प्रगती साधण्यासाठी आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी मदत करतात। पाचवे पुस्तक आहे CA अभिजित कोळपकर यांनी लिहिलेलं अर्थसाक्षर व्हा। हे पुस्तक आपल्याला पैशांबाबत काही मूलभूत गोष्टी शिकवतं, जसं की बचत कशी करावी, गुंतवणूक कशी करावी आणि आर्थिक निर्णय कसे घ्यावेत। विशेषतः आपण स्त्रियांसाठी तर हे पुस्तक खूपच उपयोगी आहे, कारण आर्थिक स्वावलंबनासाठी पैशाबद्दल योग्य समज असणं गरजेचं आहे। या पुस्तकातील माहिती आपली पैशाबद्दलची समज वाढवेल। या पुस्तकातून आपल्याला हे समजते की फक्त पैसे कमावणे पुरेसे नाही, तर ते योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने व्यवस्थापित करणेही तितकेच गरजेचे आहे। जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक आणि सक्षम बनायचे असेल तर अर्थसाक्षर व्हा हे पुस्तक नक्की वाचा। 6वे पुस्तक आहे परीघ। सुधा मूर्ती यांनी लिहिलेली परीघ ही कादंबरी स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष, स्वाभिमान आणि स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रवासावर आधारित आहे। या कथेची नायिका मृदुला आहे। तिच्या आयुष्यात काही प्रसंग असे येतात की तिला स्वतःचा आत्मसन्मान आणि स्वातंत्र्य जपण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात। हे पुस्तक स्त्रियांना अनेक बाबतीत प्रेरणा देते, जसे की स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा, स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व, समाजाच्या चौकटीपलीकडे विचार करण्याची ताकद। म्हणूनच परीघ ही कादंबरी अनेक स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरेल। रसिक हो, लेखक समर यांच्या राधा, उर्मिला आणि पार्वती या 3 पुस्तकांमध्ये स्त्रीच्या आयुष्यातील भावना, तिचे संघर्ष आणि तिची ताकद अगदी प्रभावशाली तरीही साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेत वाचायला मिळते। राधा या पुस्तकात स्त्रीच्या मनातील भावना, नाती आणि स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास खूप सुंदररित्या मांडलेला आहे। या पुस्तकात राधेच्या भावविश्वाची सुरेख मांडणी आहे। प्रेम, त्याग आणि भावना यांचा सुंदर संगम या कादंबरीत वाचायला मिळेल। 8वे पुस्तक आहे उर्मिला। उर्मिला लक्ष्मणाची पत्नी आपल्याला संयम, कुटुंबाप्रती असलेली निष्ठा आणि आयुष्यातील जबाबदारी सक्षमरित्या सांभाळण्याची ताकद दाखवते। 9वे पुस्तक आहे पार्वती। पार्वती स्त्रीचे धैर्य, स्वाभिमान आणि कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्यासाठी आपल्याला प्रेरणा देते। मोगऱ्याचे 3 सुगंध या कादंबरीमालेतील ही 3ही पुस्तके स्त्रियांना आत्मविश्वास, संयम आणि स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतात। तेव्हा नक्की वाचा ही कादंबरीमाला। रसिक हो, प्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या सखी आणि ही वाट एकटीची या 2 पुस्तकांमध्ये स्त्रीच्या भावविश्वाचा सुंदर प्रवास आपल्याला वाचायला मिळेल। 10वे पुस्तक आहे सखी। सखी या पुस्तकातील कथांमध्ये मैत्री, नाती आणि स्त्रीच्या मनातील नाजूक भावना अतिशय संवेदनशीलपणे मांडल्या आहेत। 11वे पुस्तक आहे ही वाट एकटीची। ही वाट एकटीची हे पुस्तक स्त्रीच्या आत्मविश्वासाचा आणि स्वतःचा मार्ग शोधण्याच्या प्रवासाचा प्रेरणादायी संदेश देते। या दोन्ही पुस्तकांची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, नक्की पहा।
तर ही 11 पुस्तके प्रत्येक स्त्रीने वाचायला हवीत असे मला वाटते. वाचून पहा आणि तुम्हाला पुस्तके कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत वाचत राहा आणि आपल्या चॅनलवरील व्हिडिओसुद्धा नक्की पहा. आणि हो, व्हिडिओज आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा ही विनंती. थँक्स फॉर वॉचिंग.